प्रेस भैया थोडं मागं तुम्ही हां एक ओके मला आपली काय मागणी आहे? मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून निवेदन करण्यात येते की वारंवार मराठा समाज हा वर्षानुवर्ष सतत शांततेच्या मार्गाने व संविधानिक पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध प्रकारे आंदोलने करीत आहे. जगाने नोंद घ्यावी अशी 58 मूक मोर्चे काढले. तसेच माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतःच्या जीवाचा विचार न करता सतत उपोषण करत आहेत. तरी आजपर्यंत कोणत्याही सरकारने मराठा समाजाच्या आंदोलनाची व उपोषणाची कसलीही दखल घेतलेली नाही. तसेच सर्वस्वी अण्णासाहेब पाटील व 350 मराठा आरक्षण योद्ध्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अजूनही देत आहेत. तरी आजपर्यंत कोणत्याही सरकारला याची जाणीव दिसून आलेली नाही. या उलट अंतरवली सराठी येथे सरकारने सतत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर अमानुष गोळीबार व लाठी हल्ला केला. तरीही मराठा समाजाने शांततेचा मार्ग सोडला नाही. याच राज्य प्रशासनाने व राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा आणि दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या नैतिक मागण्या मान्य कराव्या. मराठा समाजास ओबीसीमधून 50%च्या आत टिकणारे आरक्षण द्यावे. तसेच सगळे सोयरे संबंधित कायद्याची अंमलबजावणी करावी. तसेच अंतरवली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावरील गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत. तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे. एवढीच आमची मागणी आहे. आज काय केले? आज आम्ही हे आंदोलन साहेबांना देण्यासाठी आलेलो आहोत. आज दिनांक 20 फेब्रुवारी 2024 विशेष अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. तरी त्या अधिवेशनामध्ये आम्ही सकल मराठा समाजाला 50%च्या आतून ओबीसीमधून टिकणारं आरक्षण द्यावं आणि लवकरात लवकर मनोजदादांचं जे आज 10वा-11वा दिवस आहे जवळपास ते उपोषण सोडवावं. यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा धाराशिव जिल्हा सकल मराठा समाज यांच्या वतीनं काढलेला आहे. परंतु या ठिकाणी येत असताना आम्हाला सोशल मीडियाच्या वगैरे माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून अधिवेशनातून काही बातम्या ज्या ऐकायला आलेल्या आहेत त्यावरून असं दिसून येतं की सरकारने आज आमच्या मूळ मागण्या मराठा समाजाच्या ज्या संविधानिक तसेच नैतिक म्हणता येईल अशा मागण्या ज्या मनोजदादांनी सांगितलेल्या आहेत त्या बाजूला ठेवून बाकीचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारचा आज अधिवेशनातही चालू आहे. आणि या ठिकाणी मी सर्व मीडियाच्या माध्यमातून हे सांगू शकतो की जर आज जो आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलणार नाही त्याला आम्ही आयुष्यातून कधीच विसरणार नाहोत. त्याचा हिशोबी देखील आम्ही घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आमचे 350 बलिदान देऊनसुद्धा स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या आम्ही मोठमोठ्या माणसाला गमवून सुद्धा शांततेचा मार्ग सोडलेला नाही. परंतु जर यदा कदाचित आम्हाला जर असं होऊ नये पण मनोजदादांना जर गमवायची वेळ आली तर समस्त महाराष्ट्रामध्ये पुढील आंदोलनाची दिशा हा कोणी एकटा दुकटा ठरवू शकत नाही. समाजाच्या भावना ह्या आता शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात येऊन पोचलेल्या आहेत. आणि आज हेच सांगण्यासाठी आम्ही शेवटचा मूक मोर्चा हा कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर घेऊन आलेलो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना काय आपण आज निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी आपल्याला काय आश्वासन दिले? जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्ही तेच वारंवार 40 वर्षापासून जे मराठा समाजाच्या रास्त मागण्या आहेत तेच निवेदन दिले. आता सांगावं तर किती वेळा सांगून आमचा
आमचं रक्त आटायला पण या सरकारला जागी नाही. मराठा समाजाला 50%च्या आतून टिकणारं ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करायला पाहिजे आणि जेवढे एकूण बी सर्टिफिकेट आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना शपथपत्र घेऊन ते सर्टिफिकेट लवकरात लवकर वाटप करावं हेच आम्ही मागण्या केलेल्या आहेत. वारंवार ही त्याच होत्या आणि आजही त्याच मागण्या आहेत. आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात की हे आंदोलन चालू आहे ते चालू असणार आहे का कसं असणार आहे? आज या ठिकाणी आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आजचा दिवस आंदोलन स्थगित करून पुढील दिशा जी काय उद्या येते दादांनी सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेत किंवा पत्रकारांशी संवाद साधताना की आजच्या ज्या मागण्या सरकारने आज अधिवेशनामध्ये ठेवलेल्या आहेत त्या काही आपल्या समस्त समाजाच्या नसून 2-3 जणांच्या आहेत. तरी मनोज दादांना ते आज काही पटलेलं दिसत नाही आहे. तरी दादा काय जे आदेश देतील तो आमच्या मराठा समाजासाठी शेवटचा आदेश असेल. ते आम्ही 21 तारखेला उद्या ठरवू.